राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरू आहे। त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 26 जुलै रोजी विद्यापीठ येथे घडली। राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या 3 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालू आहे। या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट गज डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे। सदर बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे। भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे 8 फूट उंच पाया बनविण्यासाठी काही दिवसापूर्वी स्लॅब टाकला होता। आज दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान विकासकुमार छेदीलाल राहणार फत्तेपूर उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅब खालील प्लेटा खोलत असताना अचानक सर्वच्या सर्व पाया त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला। सचिन धसाळ यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकासकुमार छेदीलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले। घटनेनंतर ठेकेदाराने ताबडतोब एक जेसीबी मशीन बोलावून पडलेल्या पायांचा ढीग साफ करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। सदर आंबेडकर भवनाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी। तसेच विद्यापीठ प्रशासन व सदर बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।